नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचा लाडका मोहन शेषराव मुंडे. मोहन मुंडे प्रहार या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे दिव्यांग व्यक्ती विकास महामंडळ 5 लाखापर्यंत जे कर्ज दिव्यांग बांधवांसाठी मिळतं त्या संदर्भात लागणारे डॉक्युमेंट्स काय काय आहेत आणि कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागतात हे तुम्ही सर्वप्रथम एक पेन आणि कागद तुमच्या जवळ घ्यावा, कारण मी सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये तुम्हाला कधी पण मार्गदर्शन करत असतो. मी कुठल्याही प्रकारे व्हिडिओ एडिट वगैरे काही करत नाही. त्यामुळं एक पेन आणि एक कागद तुम्ही बाजूला तुमच्या नक्की घ्या आणि मी जे सांगणार आहे ते डॉक्युमेंट्स तुम्ही व्यवस्थितपणे लिहून घ्या. आणि दिव्यांग व्यक्ती विकास महामंडळाची साईटसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. तर त्या साईटमध्ये तुम्ही डाउनलोड फॉर्म जे PDF आहे ते डाउनलोड कशी करायची काय करायची त्या साईटवरती गेल्यावर तुम्हाला ते दिसणार आहे मित्रांनो. त्यामुळे आपण सर्वप्रथम एक पेन आणि कागद अगोदर घ्यायचा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या दिव्यांग बांधवांना 50,000 पासून ते 5 लाख रुपये कर्ज घ्यायचं असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त शेअर करायचा आहे मित्रांनो. तर चला आपण सुरुवात करूया दिव्यांग व्यक्ती विकास महामंडळ या लोनच्या संदर्भात पुढील व्हिडिओ. तर मित्रांनो, तुम्हाला जर समजा एखादा व्यवसाय करायचा असेल, उदाहरणार्थ तुम्हाला जर एखादं कपड्याची दुकान टाकायची असेल किंवा तुम्हाला चपला बूटची दुकान टाकायची असेल, मी सांगतो त्या योजनेच्या माध्यमात असणाऱ्या दुकानाचे नावं सांगतो. कपड्याचे दुकान असेल, चपला बूटचे दुकान असेल किंवा एखादं जे बॅटरीचं दुकान असतं, जे गाड्याला इलेक्ट्रिकल बॅटरी लागतात, बॅटरीचं दुकान असेल. त्यानंतर जर समजा तुम्हाला एखादा मिरची काढण्याचा एखादा व्यवसाय करायचा असेल, म्हणजेच उदाहरणार्थ आपण ज्या मिरच्या असतात लाल मिरच्या, त्याचं आपण नाही का वेगवेगळ्या प्रकारे चटण्या वगैरे बनतात. जर तुम्हाला ते व्यवसाय करायचा असेल, अजून तुम्हाला समजा एखादं दाल मिल जर करायची असेल, दाल मिल जे आहे दाल मिलसुद्धा त्याची एक दाल मिलचं प्रोजेक्ट कोटेशन मिळतं. प्रोजेक्ट अहवाल आपल्याला सगळं कसं घ्यायचं कुठून घ्यायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळं हे अनेक प्रोजेक्ट त्याच्यामध्ये आहेत. जसं की मार्केटला जे बी व्यवसाय चालू आहेत ते प्रत्येक व्यवसाय तुम्ही या घेतलेल्या पैशातून करू शकता मित्रांनो. तर मग चला आपण सुरुवात करूया. 50,000 ते 5 लाख रुपये कर्जासाठी लागणारे जे डॉक्युमेंट्स आहेत ते कोणते कोणते आहेत. तर मित्रांनो, 1 नंबरला तुम्हाला घ्यायचं आहे दिव्यांग प्रमाणपत्र UDID कार्ड. हे तुम्ही लिहून घ्या 1 नंबरला. मी क्रमांकानुसार मी तुम्हाला सांगत आहे. 2 नंबरला तुम्हाला घ्यायचं आहे आधार कार्ड, पॅन कार्ड 2 नंबरला आधार कार्ड, 3 नंबरला तुम्हाला घ्यायचं आहे पॅन कार्ड, 4 नंबरला तुम्हाला घ्यायचा आहे तुमचा उत्पन्न दाखला तहसीलदार यांच्याकडून जो मिळतो तो. 5 नंबरला तुम्हाला घ्यायचा आहे मित्रांनो पासपोर्ट साईजचे 2 फोटो. पासपोर्ट साईजचे 2 फोटो. त्याच्यानंतर 6 नंबरला तुम्हाला घ्यायचा आहे प्रकल्प अहवाल. उदाहरणार्थ तुम्हाला जो बी व्यवसाय करायचा आहे त्याचा प्रकल्प अहवाल कुठल्याही जिल्ह्याच्या स्तरावरती जो CA असतो CA कडे उपलब्ध आहे. CA 300-400 रुपये घेतात. CA तुम्हाला 300-400 रुपयामध्ये प्रकल्प अहवाल आणि प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून देतात मित्रांनो. तसं 6 नंबरला आपल्याला घ्यायचं आहे प्रकल्प अहवाल. आता आपण 7 नंबरला बँक पासबुक. तुमचं कुठल्याही नॅशनलाइज बँकेचं बँक पासबुक जरी असेल तुमच्याकडं तर ते बँक पासबुक तुम्ही घेऊन ते सुद्धा तुम्ही या लोनसाठी वापरू शकता. 8 नंबरला आहे मतदान कार्ड. म्हणजे आपण निवडणूकच्या वेळेस आपल्याला मतदान कार्ड आठवतं तेच मतदान कार्ड आता तुम्ही इथे सुद्धा वापरू शकता. मतदान कार्ड घ्यायचं आहे आपल्याला 8 नंबरला. 9 नंबरला घ्यायचं आहे आपल्याला वीज बिल. उदाहरणार्थ तुमच्या घरी एखादं वीज बिल असेल तर तुम्हाला ते वीज बिल सुद्धा याच्यामध्ये एक पुरावा म्हणून वापरता येतं. 10 नंबरला आहे राशन कार्ड. राशन कार्ड जे आहे त्याच्यामध्ये तुमच्या कुटुंबातले पूर्ण संख्या येते, त्याच्यामुळे ते राशन कार्डची तिथं आवश्यकता दिव्यांग व्यक्ती विकास महामंडळाला वाटते. तुमच्या घरातील जेवढे बी सदस्य आहेत तिथे स्पष्टपणे दिसतात. आणि ज्यावेळेस तुम्हाला लोन मंजूर होतं तर या सर्व राशन कार्डमधील लोकांना शेवटच्या म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस चेक देणार असतील त्या दिवशी तिथं बोलवल्या जाते मित्रांनो. आता एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो. जर तुम्ही स्वयंरोजगार किंवा व्यवसाय करत असाल तर तुम्हाला मागील 6 महिन्याचं बँक स्टेटमेंट द्यावं लागतं मित्रांनो. आणि जर समजा तुमच्याकडे इन्कम टॅक्स रिटर्न असेल म्हणजेच ITR किंवा तहसील हे जर सगळं तुमच्याकडे नसेल तर तुमच्याकडं आपल्याला कमीत कमी तहसीलचा उत्पन्नाचा दाखला अनिवार्य आहे. 11 नंबरचा डॉक्युमेंट्स.
तर मित्रांनो, हे झाले आपले मी तुम्हाला सांगितलेले नॉमिनी डॉक्युमेंट्स. आता राहिला प्रश्न, ग्रामीण भागातील जर तुम्ही दिव्यांग बांधव असताल तर तुम्हाला घराचं आटसुद्धा त्याच्यामध्ये लावता येतं मित्रांनो. घराचं आटसुद्धा लागतं. आणि मग नंतर बाकीचे आपल्याला डॉक्युमेंट्स जे बॉन्ड वगैरे असतात ते नंतर लावायचे. ज्यावेळेस तुम्ही सगळं प्रक्रियामधून बाहेर पडताल त्यावेळेस तुम्हाला बॉन्ड वगैरे लागतील, म्हणजे जामीनदाराचे बॉन्ड आणि साक्षीदाराचे बॉन्ड. ही सगळी प्रक्रिया मी तुम्हाला जी सांगतोय ही आहे दिव्यांग वित्त विकास महामंडळ ह्या लोनच्या संदर्भात. आणि आता आपण पुढे बोलणार आहोत 12 नंबर, म्हणजेच आपण हा फॉर्म कोणत्या साईटहून डाउनलोड केला पाहिजे, कोणत्या साईटहून आपण जास्त मोठ्या प्रमाणात त्याची माहिती घेतली पाहिजे, हे सगळं मी तुम्हाला आता सांगणार आहे. त्या साईटचं नाव आहे MSHDFC. हे पूर्ण लॉंगमध्ये तुम्ही जर टाकलं MSHDFC एवढं जर तुम्ही .in साईट जर तुम्ही टाकली तर ही ओपन झाल्यानंतर तुम्हाला तिथे येईल महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळ मुंबई, हे तुम्हाला तिथे येईल. त्याच्यामध्ये तुम्ही पूर्णपणे अजून खाली वेगवेगळी माहिती घेऊ शकता मित्रांनो. तर चला मित्रांनो, मला सांगा तुम्हाला ही जी माहिती आहे ही लोनच्या संदर्भातली कशी वाटली आणि तुम्हाला याच्यामध्ये काय कन्फ्युजन आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला याच्यामध्ये काही प्रॉब्लेम वाटला असेल, काही कन्फ्युजन तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगितल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला त्या तुमच्या जे काही प्रॉब्लेम आहे त्याच्याकडून माझ्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं सोल्युशन मी तुम्हाला त्याच्यामध्ये देणार आहे. त्यामुळं आपण हा व्हिडिओ जर समजा व्यवस्थितपणे पूर्ण बघितला असेल तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ समजला असेल. आणि जर समजा तुम्ही हा व्हिडिओ स्किप केला असेल तर मी तुम्हाला अजूनही विनंती करतो तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यापासून तर शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. तर चला मित्रांनो, अजून आपण पुढचे जो नवीन व्हिडिओ आहेत हे आपल्याला जर रोज अशा अलग अलग शासनाची माहिती आणि लागणाऱ्या डॉक्युमेंट्सच्या बद्दल जर माहिती घ्यायची असेल तर आपण एक सबस्क्रायबर माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जास्तीत जास्त जे आता सध्याला वापरतोय इंस्टाग्राम, ते सुद्धा माझं मोहन मुंडे 007 या नावाने आहे. तिथे सुद्धा आपण एक फॉलो नक्की केलं पाहिजे. आणि मोहन शेषराव मुंडे हे फेसबुकला माझं पेज आहे, तिथे सुद्धा आपण एक फॉलो नक्की करा मित्रांनो. आपण एवढा वेळ देऊन माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.